विधानसभेच्या पटलावर आमदार आणि मंत्री काम करते. आपल्या नोंदी कुठे आहेत, आपलं आरक्षण कुठे आहे हे शोधण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी सांगायचं आरक्षण नाही, आपण वर्ष घेऊ. वर्ष काय ते टिकत नाही, काही नाही, त्यांना दिन वर्ष. आपल्याला खोटं बोलायचं आपल्याच लोकांनी आणि आपला धाक करायचा. आताही तेच चालू. ह्यो मान्यता आणि त्यो मान्यता आणि त्याला निवडून आणा. काय निवडून आणतो त्याला खड्ड्यात टाकण्याची निवडण्यासाठी काय निवडून आणतो. आणि मी का म्हणलो का तुम्हाला याला निवडून आणा त्याला निवडून आणा. एक फोन दाखवा बरं मग की मी म्हणलो याला निवडून आणा त्याला आणा. एवढं म्हणतो फक्त का असं पाडा ना मायला तेवढं म्हण नाही. तुम्ही काही म्हणता रोज मी तेवढंच म्हणतोय. आणि खरंच सांगतो तुम्हाला मराठ्यांची एकीची देशात भीती बसली. स्वाभिमान आहे, गर्व आहे मला माझ्या जातीचा. देशात भीती बसली. देशात कोणीच टायमाला जेवत नाही. सगळ्याचे वजन मोजले तर परादिशी 4.5 किलो कमी झाले. पुरे काही म्हणतात काळे पडलो, काही जण म्हणतात माझ्या डोळ्याच्या खाली काळं झालंय. वंगण लाव थोडं वंगण. मराठ्याच्या नादी लागल्या तुला माहितच नाही मी काय काय व्हायचं ती. मराठ्यांची किती भीती एवढी आहे. मोदी साहेबाला महाराष्ट्रात येऊन प्रचार करावा लागलाय. मोदी साहेबाचा एक नियम आहे ते त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्याचा प्रचार करत नाहीत. त्यांच्यावर ह्या वेळासाठी वेळ आणली आहे. 4-5 नेत्याने महाराष्ट्रातल्या कशाचा प्रचार करते. खरंच ना मी काय खोटं बोलतो ते का दुश्मन माझे दुश्मन नाही. मी पहिलेच सांगितलं मराठा भाजपाच्या विरोधात नव्हता. कोणामुळे गेला ते सांगितलं. मोदी साहेबांनी त्यांचे कान उघडायला पाहिजे. फेरेमुळे याला फडा भया म्हणणे का उनको तो नीट काम नाही कार्या म्हणून मेरी फजिती होई. जिल्हे जन्म जमत नाही रे नेत्यांना असा त्यांचा दोष आहे. मी काय करू आता तरी पुढं सांगा त्यांना मराठ्याचं आरक्षण देऊन टाका म्हणा पटकून, नाही तर पुढं तुम्ही राहत नाही. आरक्षण नाही दिलं का मग दाखवतो तुम्हाला म्हणा. त्यांच्यावर त्यांच्यामुळे वेळ आली. आणि राज्यातले सगळेच नेते इतके काय म्हणतात त्याला नाही ते घाबरून गेले. मोदी साहेबाला पटकाच उलटा घातला. ते शेपूट आलं पुढून म्हणजे असे गांगरून गेलेत. काय खावत कळा नाही कोणाला. कोणाचेच कोणाला मिळणार आहे. आता त्यांच्या ध्यानात आलं आपण म्हणत होतो ओबीसी शिवाय काही खरं नाही. मराठ्याच्या मताशिवाय महाराष्ट्रात पानही आलू शकत नाही. त्यांच्या ध्यानात आलं. पण आता आलंय. तुम्हाला एवढंच सांगतो याचं झालं काय कार्यक्रम शेलावर आलं झालं. पुढं आलं आपलं तू जाणत होता तुम्ही आरक्षण घेतल्यावर सोडित नाही तो. त्यांच्या यावेळेस लक्षात आलं की आपण ओबीसी करण्यात मजा. मराठ्यांच्या मताशिवाय काही खरं नाही. त्याचं कारण होतं मराठा एक नव्हता. त्याच्यामुळं ते आपल्याला बेरजेत धरीत नव्हते. आपण विखोरलेलो होतो आणि ते एक गठ्ठा होतं. आता झालाय मराठा एक गठ्ठा आणि आपली एकट्याची ताकद तेवढी. आपण एकटेच राज्यात 50-55% काय करायचं कोण आपलं स्वतःच्या शक्तीची जाणीवच नव्हती आपल्याला. आपण इथं 5.5-6 लाख त्यांना माहीत झाला होता. जिकडं पडन ते निर्णायक झालं. पहिल्यांदा आपण विखरून होतो ते निर्णायक असायचे. आता आपण एक झाल्यामुळे आपण निर्णायक झालो. देवाने शेवटी फाशी उलटे टाकलेच आणि हे त्यांच्याच मुळे झालं. नसतं आपण त्यांच्या विरोधात कधीच नव्हतो असण्याचं कारण गेले. आपण कधीच ओबीसी मराठावाद केलेला नाही कधीच. जर तसं केलं असतं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब इतक्या वेळेस आपण निवडून दिलेच नसते. त्यांच्या मुलीला 2दा खासदार केलंच नसतं. त्यांच्या भावाला आमदार केलंच नसतं.
त्यांनाही एकदा मंत्री आणि आमदार केलंच नसतं. पण तरी तुम्ही जर काड्या करणार असले कसं काय येईन भाऊ? मी काय म्हणणार नाही. तुम्ही याला पाडा त्याला निवडून आणा, मी कुठंच प्रचार केला नाही. महायुतीला आणा नाही तिकडं महाविकास आघाडीला आणा, मला काय देणं घेणं नाही. पण यावेळेस असं पाडा ना, 5 पिढ्या तरी त्याच्या घरातलं कोणीच उभं नाही राहिलं पाहिजे. त्याचा नातू त्याला म्हणला पाहिजे माझ्या लई बेकार पाड होतं मराठीने. असे बटन दावा म्हणतो तुम्हाला, बटनच खाली गेल्यावर वर नाही आलं पाहिजे. लयच कार्यक्रम केला आपल्या लेकराचा यांनी उलटा सुलटा. ही फाईट फक्त लेकरासाठी, राजकारणासाठी नाही. पण हे त्याच्याशिवाय ठेकायला येणार. आपला उमेदवार नाही रे, आपला पाहिजे होता मग मजा आली. पण ते आता आपल्याला टाइम कमी होता. यांनी जर आपले मराठा, आपलं राजकारण फक्त मराठा आरक्षणासाठी, स्वार्थासाठी नाही. यांनी जर सगळ्या स्वराची अंमलबजावणी केली नाही, मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी या कायद्याची नाही केली तर पुढच्या विधानसभेला मैदानातच मराठी येतात. एक बी येऊन द्यायचं नाही यांचं, एक बी नाही. 92 ते 93 मतदारसंघ असे नुसतं मराठ्याचं वर्चस्व त्याच्यात, सगळ्या जाती एकूण झाल्या तरी. त्यामुळे ताण घ्यायची गरज नाही. एवढे मोठा लोक आपल्या विरोधात बोलायला लागले राव. काल मोदी साहेबांनी बोलावं का? किती शोकांतिक आहे राव. राज्याचा मुद्दा आहे. मोदी साहेबांनी याच्यात पडायची काय गरज आहे? ते म्हणले मी जिवंत आहे, मग जिवंत आहे तर ओबीसी आरक्षण नाही देईंगा, नाही देईंगा. अर्धा गेलो ना आरक्षणात आम्ही, तुम्हाला निळ नाही लागलं. ते म्हणते पिछले दार, पिछले काय पुढून धडा धडा आलो कसा कसा, पिछले दार तो पुढे आलो. काल ते हे रे बोललं काल का गेले ना कोल्हापूर सांगते मला पोरा, मी त्याकडे बोललो मला माझ्या मराठा समाजाला मराठा आरक्षण कोणी काय करत नाही. आपल्या जीवनाला कोणी आयाला जरी म्हणत आपण काय नाही त्याच्यामुळे संधी तर उद्यापासून प्रचाराचे बघा. एकाने जायचं नाही प्रचाराला सभेला कोणाला अजिबात, एकाने म्हणायचे. ते गावात आले मंदिरात काढून घडले आणि ते घड्याला आपण मंदिरात जाऊन बसले. त्यांना माणसं जवळ घेतलं नाही. त्या आपण पाहिजे गरज नाही, बोलायची गरज नाही. फक्त जवळ बोलावं ते काय ते नाव मला कशी म्हणायला मी त्याला म्हणूनच गेली भांगर माझ्या नादी करायला मला कळत नाही. मराठीचे जीवन काय काय म्हणलंय मला टाईम रोज माझ्या मनापासून मराठी जागे आपल्याला आरक्षण शब्द बोललो एक सुद्धा ते गेलं ना आवडला गेलं. मग मी सोडलं कोणी असं नाही सोडत मग मराठ्याचा असं नाही कोणाला आरक्षणाच्या विरोधात आणि माझ्या जातीच्या विरोधात बोलायचं. तुम्हाला पण माझी विनंती आपल्या लेकरांना करून देऊ नका. आपल्या लेकराच्या आयुष्याला प्रश्न तशी जमीन तुमच्यासाठी प्रॉपर्टी लेकरासाठी आयुष्याची भाकरी, तशी आरक्षण ही तुमच्या लेकराची आयुष्याची भाकरी. चंद्र कसला स्थान आणि हे आरक्षणच असेल देशातल्या कोणत्याच कोणाला होऊ शकत नाही. देव जरी आला तरी मराठीला ओबीसी झाल्यावर कोणीच रोखू शकत नाही, कोणी. कारण मराठ्यांच्या मुली शेकडो वर्ष सापडल्या.
उलट यांचा आरक्षण होत आहे कमिशन दिलेलं आहे आपल्या मुलींनाच मुली आहे. त्यामुळे आपण शेतकरी शेतीला पूर्वी शब्द होता कुणबी त्यामुळे घेताना लाजू नका आपले काही घेऊन मागणं नको आम्ही गरीब आहेत आम्हाला घ्यायचं काय प्रॉब्लेम आहे. कुणबी म्हणजे शेतकरी सुधारित शब्द आहे. पूर्वी शेतीला कुणबीक म्हणायची. पोरग काय करतं पुढे जमायला गेल्यावर पोरीकडचे विचारायचे पोरग काय करतो ते म्हणजे 15 एकर कुणबीक मग एक तर पोरग उडी त्यावेळेस शेतीला कुणबीक म्हणलं जायचं जुन्या काळात. कारण आपल्या आजोबा पंजोबा हे अडाणी होते बिचारे ते कुणबीक म्हणायचे. आता त्याला सुधारित शब्द आला कुणबीकला शेती. ज्याला या कुणबीक शब्दाची लाज वाटायची तिने टाकावं इकडून वावरून जावं चंद्रावर राहील तिकडे. शेतीची काय लाज आहे आपला पारंपरिक व्यवसाय फक्त सुधारित शब्द आले. पहिले चपलीला काय म्हणायचे पायतान सुधारित शब्द काय आलाय चप्पल. मग आता चप्पल घालायला बंद करतो का. पहिल्यांदा आपण घराला वाडा म्हणायचो आपल्या आजोबा पंजोबा आता हाऊस म्हणतात. मग आता घरात नाही राहते का डांबरावर झोपतो का. अडचण काय हो मला काहीच कळत नाही. ज्याला घ्यायची घेईन तुला जबरदस्ती आहे का घेऊ नको. तुला जर वाटलं रच्चीत पोराला लागणार तर रच्चीत काढून आणून देवा पोराच्या गळ्यात लटकावते प्रमाणपत्र. आम्हाला लागतंय आम्ही घेणार आहे. ती केंद्राची राज्याची सुविधा आहे. आपल्या लेकराचं आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे आपण आपले कॉलर टाईट करून रस्त्यानं चालणार आहेत की माझं लेकरू अधिकारी झालं म्हणून. आणि ते स्वप्न घेऊन मी घराच्या बाहेर. माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर मला वर्दी बघायची. कुठल्याच संकटाला मी भेट नाही कुठल्याच. फक्त हे मराठ्यांनी एक लक्षात ठेवा मराठ्यांच्या लेकराचे मुडदे पाडू नका. आता मी भाजपचा मराठा मी राष्ट्रवादीचा मी काँग्रेसचा शिवसेनेचा तू तो जातीचा आहे तो बापाचा अगोदर आहे पक्षापेक्षाचा नाही. जात मोठी करू लागा मग तुम्हाला काय करायचं ते करा. अजिबात एकमेकाच्या विरोधात शक्ती वापरायची नाही. आरक्षण जरी मिळालं तरी आपल्या लेकरापुढे खूप संकट आहे. या राजकीय नेत्यासाठी आपली ताकद व्हायला घालू नका. यांचं काही खरं नाही. एका रात्रीत दुसरीकडे जातील गेलं का नाही. 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता 75 वर्षात कवा आली होती का आली नाही. बारी 2.5 वर्ष 3.5 वर्ष जस का वाट नाही. आता बटाने रान दिलं यांना 1 वर्ष तो खाय 1 वर्ष मी खातो. भाजप नव्हतं तर ते बी आणलं सत्तेत ते. आणि आता आपण त्यांच्यासाठी दुश्मन घेतलं त्याचं काय करायचं. ते बसले मांडीलं आपण एकामेकात ठोकलेलं त्याचं काय करायचं. आता त्याच्यासाठी हे कोणाचे नाहीत. हे स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी काही करू शकते. तुमच्या लेकराच्या स्वार्थासाठी तुम्ही पण एक या सगळे. यांच्यासाठी विनाकारण आपली शक्ती वायाला घालू नका. जे कोण सगळ्या पक्षाचे नेते असतील त्यांना इथून पुढे तरी माझी विनंती शाने व्हा. दुसऱ्यासाठी जात अंगावर घेऊ नका आपली आणि जातीच्या विरोधात जाऊ नका. उगाच फुकट धमक्या बी देऊ नका. आता धमक्याचे दिवस नाही राहील. काय भ्यायचं समज कोणाला. कोणी काय 100 रुपयात तेल मीठ देतो का आपल्याला घेऊन. आपले कष्ट करून आपल्यालाच आपला संसार चालावा लागतो. आपले लेकर आपल्यालाच मोठे करावे लागते. कोणाच्या मदतीची काही गरज नाही. इथून पुढच्या काळात सावध व्हा. एकजूट फुटून देऊ नका. एकजूट फुटली तुमच्या लेकरांच्या आयुष्याचं आणि भविष्याचं शिक्षणाचं वाटोळं होईल. मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मरत नाही याची काळजी करू नका. कुणी बी येऊ द्या कुणी पण येऊ द्या. यांना काय टोळ्या करायचं ते करू दे. मी यांच्या टोळ्या मोडीतो. यांनी डाव टाकला की मी प्रति डाव टाकतो. बंद करून टाकतो. यांची यासाठीच कुंकड हिंडे ती मला सापडाना. लय वाट बघितली तिची मी. कुंकडच जाते ती झेल टाकून कुंकड नाही याय नाही. मराठ्याला माहीत झालं ना यासाठी नेमली म्हणून. मला अटक करायचं म्हणलं की मराठ्या म्हणले ती उचलूनच आणतो त्यांनी सगळं. मला एकदा अटक करायला आलते 4 लाख पोरं आलते. नुसते अटक करायची वार्ता पसरली. एक 6 ते 7 घंट्यात 4 लाख पोरं आले वांधरवाले. मला अटक करायला आले म्हणले नाही आम्ही भेटायला आलतो त्यांना. काहीच नव्हतं तसं.
तुगा फोडील म्हणले लोकांनी आणि त्यांना बघायला आलतो. मी काय देव आहे होय मला तू बघायला आलता? ही मराठ्यांची ताकद आहे. या ताकदीपुढं सगळ्यांना हरावं लागलंय. गुडघे टेकावं लागलेत मराठ्यांच्या पुढे. तुम्हाला आयुष्याचं तुमच्या लेकराला मिळणार आहे, काळजी करू नका. माझं शरीर साथ देत नसून सुद्धा मी 24 घंटे समाजात आहे. तुम्ही काळजीच करू नका. मी हटत नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गोलाल टाकल्याशिवाय एक इंच सुद्धा मी मागे सरकत नाही. फक्त तुम्ही एकजूट फुटवून देऊ नका. सगळ्यांना सांगा, तुमच्या आजूबाजूला बघा कोण नाही, त्याच्या घरी जाऊन पाय पडा. जातीसाठी पाय पडणं काय वाईट नाही. त्याला सांगा आपले जात आणि आपल्या जातीचे लेकरं मोठे होणारे, त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळणार. हे राजकारण होत राहील, येत राहील, जात राहील. याच्यासाठी जात संपता कामा नये, जातीचे लेकरं संपता कामा नये. तो राय सोबत तुला आम्ही अंतर देणार नाही. बारकाईने लक्ष ठेवा, कोण आपल्या आजूबाजूला नाही. त्याला घरी जाऊन विनंती करून सांगा इथं प्रश्न जातीचा आहे. नाहीच ऐकलं त्याला काहीच बोलू नका. त्याला पुढे यायचंच आहे आपल्या दारात. त्याला जर नेत्याकडूनच वाढायचं असलं तर आपला नावेला त्याला पंचायत समिती, जिल्हा परिषद टायमाला आपल्याच दारात यायचं. त्याच्या नेत्याला बी मग आपल्याकडेच यायचं. त्या टायमात त्याला सांगू, तुला मराठ्यांचे लेकरं मोठे नाही वाटले, त्यावेळेस तुझा नेता तुला मोठा वाटला, दाराच्या बाहेर होय. कारण आपला नाही, लेकराचा नाही, जातीचा नाही, तो आपला नाही. इथं जातीसाठी एकत्र आहे. मी संघर्षच जातीसाठी करतो, जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून करतो. माझ्या विरोधात सत्ताधारी सुद्धा आहेत आणि विरोधक सुद्धा आहेत. ज्यावेळेस एसआयटी नेमली त्यावेळेस सगळ्या पक्षाच्या आमदारांनी माझ्या विरोधात टेबल वाजवले होते. एक मुखानं सगळ्यांनी सांगितलं होतं, या एसआयटीला मंजुरी आणि याला अटक करा. माझी एवढीच चूक होती की मी मराठ्यासाठी इमानदारीनं काम करतो. याच्या पुढे काहीच चूक नव्हती माझी. माझी समाजावर निष्ठा होती, ते विकत घेऊ शकत नव्हती. म्हणून त्यांनी तो डाव साधला होता. तो बी डाव मी मोडला. ते प्रत्येक वेळी डाव टाकते, पण माझी इमानदारी विकत घेण्याची ताकद त्यांच्यात कोणातच नाही. कारण मी तुमच्याशी गद्दारी करूच शकत नाही. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असते ना, मला आत्ता चान्स आलता. मला तुमच्याशी गद्दारी करायची असती, मला चांगला चान्स आला. मला आता खासदारकीला उभा राहणार नव्हतं. माझ्या विरोधात एकही पक्ष उभा राहणार नव्हता आणि एकाही जाती धर्माचा माणूस माझ्या विरोधात नव्हता. झाला असतो मी बिनविरोध खासदार. आधीच माझ्याजवळ 1 रुपया नाही. त्याच्यात खासदाराला पगार आहे म्हणते. लागला असतं नाही धोरणाला. मग खासदाराला पगार, दिल्ली जायला रेल्वे फुकट, विमानं फुकट, तिथं राहायला बंगला दिली गेलो. मग आपली बायकून मी दोघं जाऊन गुलाबजामू खाल्ले असते तिथं. लात मारली मी जातीसाठी. त्या पदावर नाही पाहिजे मला. माझ्यासाठी जात मोठी. मी एवढा नशिबाने, जरी 8 महिने झाला असलं उंबऱ्यात शिवलं ना, तरी माझ्या मायबाप समाजानं मला माझ्या आईबापाची एकही दिवस आठवण येऊ दिली नाही. एवढी माया माझ्यावरती केली. कारण माझ्यासाठी तुम्हीच संपत्तीत आणि तुम्हीच सगळ्यात मोठं पद आहे. मला यांच्या पदाची काय गरज नाही. तुमच्या लेकराच्या अंगावर वरती बघितल्याशिवाय मी हटत नाही. शब्द आहे, काळजी करू नका. किती आडवे येऊ दे, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही. फक्त एक काम करा, तुमच्या एकीची भीती आहे, मताची भीती यावेळेस वाटली पाहिजे. कोणालाही निवडून आणा, कोणाला पाडा, पण इतकं ताकदीनं पाडा ना माय बाप, यावेळेस 5 पिढ्या तरी कोणी उभा नाही राहिलं पाहिजे. मराठ्यांची एवढी धास्ती भरली पाहिजे. मराठ्याला भेटच नाही. बाकीचं मी आहे, बाकीचं मी आहे म्हणजे म्हणता नाही मग भांडणं खेळू लागायला. भांडणं तर करायचे नाही आपल्याला कोणासंग. तुम्ही नुसते उभा राहत जा तरी सगळे कामं होते. मी एक फोन लावला तरी कामं होते. तुमचीच एवढी एकजुटीत ताकद. म्हणून अशीच ठेवा. एखाद्या पुढच्या वेळेस लय मजा येणार आहे. जर सगळ्या तयारीचा अंमलबजावणी नाही दिली ना,
मुस्लिम बांधव बी एक याचा अंदाज आहे. ते म्हणते वंदे व्यवहार. म्हणलं वंदे तर वंदे, मग काय करतो आता? दलित बांधव बी म्हणते होंद्याच्या एकदा, लिंगायत समाज बी म्हणतोय. आणि मग इतके जण एखाद्या खाली काय राहिलं? 93 तर 92 आपल्याच येते. तिथं काय असं आहे का? धोत्रावाला जमत नाही, पॅन्टीवालाच पाहिजे. जाऊन द्या 100-150 आपले टेबल तरी आपले बाहेर उठून मानते. हो द्या ना, ते नाही उडच पाहिजे. आता 2 उपमुख्यमंत्र्याची एक तरचीच झालं. मोदी साहेब म्हणले भोपाळमध्ये 70,000 कोटीवाला अंदर जाईंगा. 70,000 कोटीवाला दुसऱ्या दिवस सकाळीच उपमुख्यमंत्री झाला. त्याने 2-2 केले. आपल्या हो ना 7. सगळ्या जातीची एक एक. आपण आपल्या जातीचे प्रश्न तरी सोडते. देणारा बनायचा आता जाती, मागणारा बस झाला. खूप लोकांना मोठं केलं. आपला समाज, आपला शेतकरी वर्ग, आपली जात, आपले लेकर सुधारले पाहिजे. बाकीच्यांनी आपल्या मताचा उपयोग करून त्यांची जात सुधारून घेतली आणि मत आपले जात सुधारल्या त्यांच्या. आता आपले लेकर आपल्याला सुधारायचे, आपली जात, आपलेच मत आणि आपणच देणारा बनायचा, आता मागणार नाही. बस एवढा आडा आता. आणि काय द्यायची गरज नाही कोणाला, काय करत नाही कोणी. तुम्ही जर थोडे त्यांच्या मागचे हटले ना, त्यांचं कोणीच नाही राहणार. त्यांचा पुतण्या येऊन कुत्रं घेऊन नुसतं डांबरी हिंडायचं काम आहे त्याला. कोणी नाही. आपल्याच जीवावर सगळी बळबळ. आपण कोणाला पाय पण लावू नका आणि कोणाचा पाय पण लावून घेऊ नका. सगळेजण एकजूट राहा. आपल्याला आरक्षण मिळवायचं. कोणी आडवं आलं तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटत नाही आणि हटणार सुद्धा नाही. शब्द आहे तुम्हाला. मला आता पुढच्या गावाला जायचंय, त्यामुळं आम्ही तिकडं आता निघतोय. तुम्ही पण त्या पुढच्या गावाला या, एकजूट दाखवत जा. सगळेचे सगळे तिकडे चला. पुन्हा एकदा सगळ्यांना शब्द देतो, आपल्याला आरक्षण दिले.